नमस्कार, स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांना आलेले अनुभव जाणून घेणार आहोत। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी आहेत म्हणून आपण आहोत। स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन भक्तांची नेहमी मदत करतात। चला तर जाणून घेऊया आणि स्वामींच्या भक्तांना आलेली अनुभव। स्वामींचा अनुभव, मी गेल्या वर्षी गुरुचरित्र पारायणाला बसले होते। तर बसले असताना मला असा की म्हणजे अक्षरशः म्हणजे पाय सुजत होते, कशाने कुणास ठाऊक, पण बसायची तरी इच्छा होती, तरी पण मी बसले। मग 2-3 दिवस मला बसल्यानंतर पण एवढा त्रास झाला की पाय एवढे दुखत होते, हे होत होते, तरी पण मी ते पारायणाला बसायची माझी इच्छाच होती अशी, त्यामुळे मी ते पारायणाला बसले। मग एक दिवस असं घरी गेल्यानंतर मी दुपारी थोडा वेळ पडले होते, तर माझ्या स्वप्नात असं आलं की माझे सासऱ्यांच्या रूपात मला समर्थ भेटले की सासरे पण इथंच पारायणाला बसलेत आणि त्या ह्याच्याजवळ बसले, डांब एक होता इथं, त्या डांबाच्या शेजारी बसलेत। तर ते म्हणे की मी आहे, बसलोय इथं। तर मी म्हणलं की तुम्ही मला म्हणला नाही बसलोय, पण नाही, मी बसलोय इथं, मी आहे। म्हणजे हा मला अनुभव आला की सासऱ्यांच्या रूपात समर्थाने मला त्यावेळेस दर्शन दिलं। हा मला अगदी ज्वलंत म्हणजे अनुभव आलेला गेल्या वर्षी। मी एक पेशंट पाहायला कडेगावला गेलेली आणि तिथं एक मुलगा ओळखीचा होता, तो त्या क्लासवर चला म्हटला, ओपनिंग केलंय, मी पाहिला, नको म्हणत असताना त्यानं नेलं आणि गाडीवर त्याच्या बसले, 10-15 फूट गेले असेल, पाय अडकले ट्रेनमध्ये, साडी अडकली आणि तिथंच हे झालेलं। तर मागं पुढं काही वाहन नव्हतं आणि मी जिथं पडले तिथं एक 4 व्हीलर थांबलेली होती, त्याचा हँडल माझ्या हातात आला आणि तो दरवाजा उघडला, हिथून तिथून कुठे एकही वाहन नव्हतं आणि त्याच्या ह्याच्यातच बसले। थोडक्यात म्हणजे वाचलेच मी त्याच्यात। तो मला सगळ्यात आलेला मोठा अनुभव आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझे नाव प्रथमेश अंजन चव्हाण, राहणार बनवडी। मी आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पोपर्डीमध्ये कार्यरत सेवेकरी असून मला स्वामींचे अनेक अनुभव आलेले आहेत। माझे खूप अनुभव आलेले आहेत स्वामींचे। माझे एकदा असाच एक अनुभव मी तुम्हाला सांगतो। एकदा माझ्या नवीन गाडीचे डॉक्युमेंट काहीच सापडत नव्हते आणि पोस्टमन काकांच्याकडून ते हरवलेले, म्हणजे आणि ते सांगत पण नव्हते, खरं बोलत नव्हते आणि बरेच 2-3 महिने गेले। परत पोलीस स्टेशनला वगैरे केस दिली आणि असं बऱ्याच गोष्टी केल्यानंतर पण ते डॉक्युमेंट काही सापडलेले नाहीत आणि शेवटी अचानक आमच्याच घरात आमच्याच एका पिशवीत ते डॉक्युमेंट सापडले आणि पोस्टमनने तर ते आम्हाला दिलेही नव्हते। धन्यवाद। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी सौरंजना उदय चव्हाण। स्वामी समर्थांचं काय सांगू तुम्हाला। स्वामी समर्थ महाराज इतके म्हणजे माझ्या पाठीशी आहेत। माझ्या आयुष्यात खूप अडचणी आल्या, मला काही मार्ग दिसत नव्हता। माझ्या मामी आहेत, रेश्मा मामी, माझ्या आईच आहेत, त्यांनी मला हा मार्ग दाखवला। माझ्या मुलीची डिलिव्हरी होती, त्यावेळेला मला खूप अडचणी सांगितल्या आम्हाला डॉक्टरांनी। मग त्यावेळेला मला इतकं म्हणजे टेन्शन आलेलं, त्यावेळेला मी स्वामी समर्थांचं स्मरण केलं आणि डॉक्टरांनी अडचणी सांगितल्या, त्यातून मला काहीच मार्ग सुचत नव्हता। मी स्वामी समर्थांचं एकसारखं नाव घ्यायला सुरुवात केली। मग माझ्या मुलीची डिलिव्हरी नॉर्मल झाली। त्यावेळेला मला जाणवलं की स्वामी समर्थ आहेत, माझ्या पाठीशी आहेत आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले असं। आणि त्यावेळेपासून ना मी स्वामी समर्थांचं स्मरण करते आणि खरंच काय सांगू, स्वामी समर्थांचं माझ्या पाठीशी आहेत आणि सर्वांच्याच पाठीशी आहेत, एवढंच मी सांगू शकते। श्री स्वामी समर्थ। चला, आज आपण बऱ्याच भक्तांचे असे अनुभव आपल्याला दिसून आले किंवा त्यांची प्रचिती आली। मग खरं तर ह्या म्हणजे जगामध्ये स्वामी आहेत आणि स्वामींची प्रचिती लोकांना येते, ठीक। मग ते बरोबर म्हणतात, स्वामी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ।